नीट परीक्षेमुळे तोंड पोळलेलं केंद्र सरकार आता फेरपरीक्षेचं ताकही फुंकून पिताना दिसतंय। प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी थेट हवाई दलाला पाचारण केल्याचं काल स्पष्ट झालंच आहे। त्यानंतर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये स्वतः लक्ष घालत असल्याचं समोर आलंय। नेमकं काय घडतंय बघूया एबीपी माझाच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। नीट पेपर फुटीनंतर केंद्र सरकार अलर्ट। संरक्षण मंत्रालयानंतर आता पीएमओ सक्रिय। फेरपरीक्षेच्या नियोजनावर थेट पंतप्रधानांची नजर। नीट परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे झालेली नाचक्की आणि विरोधकांकडून होत असलेल्या टीकेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलंय। गुरुवारी थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक घेतली आणि प्रश्नपत्रिका वाहून नेण्याची जबाबदारी हवाई दलावर सोपवण्यात आली। त्यानंतर आता या प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात जातीनं लक्ष घातल्याचं स्पष्ट झालंय। 21 जून रोजी होत असलेल्या नीट फेरपरीक्षेसंदर्भात सर्व घडामोडी पंतप्रधान कार्यालयाला देण्यात याव्या अशी सूचना देण्यात आल्याचं समजतंय। गुरुवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते। पंतप्रधान स्वतः घडामोडींचा सातत्याने आढावा घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नव्यानं परीक्षा घ्यावी लागत असल्यामुळे शून्यातून प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे। प्रश्नपत्रिका तयार करणं, त्याची एन्क्रिप्टेड छपाई आणि नंतर मार्ग निश्चित करून सुरक्षित वाहतूक करावी लागेल। त्यानंतर परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिकांचं वितरण आणि प्रत्यक्षात परीक्षा या सगळ्यावर आता पंतप्रधान कार्यालयाची नजर असेल। पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेनंतर प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागलेत। परीक्षेतले सगळे गैरप्रकार रोखण्यासाठी रिअल टाइम काम करणारी आणि विविध संस्थांचा समावेश असणारी एक नवीन यंत्रणा स्थापन केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय। प्रश्नपत्रिकेपासून परीक्षा केंद्रांच्या सुरक्षतेबाबत सुद्धा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे। फेरपरीक्षेत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी केंद्रानं कंबर कसल्याचं यावरून दिसतंय। मात्र स्पर्धा परीक्षेसारख्या तुलनेनं छोट्या विषयामध्ये थेट पंतप्रधानांना लक्ष घालावं लागल्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि त्याच्याशी संबंधित संस्था या आपल्या मूलभूत कर्तव्यात सपशेल नापास झाल्याचं अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।